वैष्णवीचं बाळ हे कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द केलं गेलंय। बाणेर हायवेवरती एका अज्ञात व्यक्तीनं आजोबा अनिल कसपटे यांच्याकडे बाळ सोपवल्याची माहिती कसपटे कुटुंबियांनी दिली आहे। हगवणे कुटुंबातली मोठी सून मयुरी हिला सुद्धा मारहाण झालेली। दीर शशांक आणि नंदेकडनं तिचा छळ केला गेलेला। या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत। सर्वाधिक छळ हा नंदेकडनंच करण्यात आल्याचं मयुरीनं सांगितलंय। 6 महिन्यांनी दीर शशांक आणि नंदेकडनं आपला छळ सुरू होता लग्न झाल्यानंतर, असं मयुरीनं सांगितलंय। वैष्णवी मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल। या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। आपण फक्त हगवणे कुटुंबाच्या लग्नासाठी उपस्थित होतो, पक्षातल्या लोकांनी चूक केली तर आपला संबंध काय, असा सवाल अजित पवारांनी विचारला। सासरा पळून गेलाय, पण पळून जाणार कुठे, असंही दादा म्हणतात। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांशी संवाद साधलाय। 7 दिवसांनंतर अजित पवारांचा वैष्णवीच्या कुटुंबियांशी संवाद। वैष्णवी हगवणे प्रकरणाशी आपला दुरान्वये संबंध नाही, याविषयी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपण बोलू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने देण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरती खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंची आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरण हे अतिशय निंदनीय कृत्य आहे। या प्रकरणातल्या नराधमांवरती कारवाई व्हायला हवी। पक्षातील व्यक्ती आहे म्हणून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं खासदार सुनील तटकरेंनी म्हटलंय। आदिती तटकरेंनी आज वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली। तर हत्या असेल तर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असंही उदय सामंत म्हणाले। वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणामध्ये अंजली दमानी यांनी खळबळजनक दावा केलाय। फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर दबाव आणतात, असा आरोप दमानी यांचा आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या प्रतिक्रियेवरनं रोहिणी खडसेंनी टीका केली आहे। महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती पाठीमागून घोडं। सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवतात, त्यामुळे आरोपी काही सापडत नाहीये, त्याची पाठराखण होतीये, असा गंभीर आरोप रोहिणी खडसेंनी केलाय। वैष्णवीचे सासरे हे पक्षाचे पदाधिकारी नाहीत, गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही, असं आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिलंय। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे या दोघांचीही राष्ट्रवादीतनं हकालपट्टी झाली आहे। दोघांनाही पक्ष सदस्य पदावरनं बडतर्फ करण्यात आलंय। केवळ पक्षातनं हकालपट्टी करून चालणार नाही, तर दोनही आरोपींना तात्काळ अटक करा आणि कठोर शिक्षा द्या, असं म्हणत मृत वैष्णवीच्या वडिलांनी अजित पवारांकडे साकडं घातलंय। अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे। राष्ट्रवादीचे माजी मंत्री बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या झाली, त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली। ही सुरक्षा भेदत एका महिलेनं थेट सलमानच्या घरात प्रवेश केल्याची माहिती मिळते। या तरुणीला पोलिसांनी आता अटक केली आहे। माओवादाविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची पालघरच्या पोलीस अधीक्षक पदावरती बदली झाली आहे। यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात 26 माओवाद विरोधी अभियानात यशस्वीपणे पार केल्यानंतर 28 माओवाद्यांना त्यांच्या नेतृत्वात कंठस्नान घातलं गेलंय। बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली झाली आहे। निलेश तांबेंची पुण्यात बुलढाण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पुढची बातमी अहिल्यानगरमधनं। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा गावचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर हे जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावत होते। सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी 2 हात करताना ते देशासाठी शहीद झालेत। त्यांना वीरमरण प्राप्त झालंय। संदीप गायकर हे अतिशय शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते। आपलं कर्तव्य बजावताना त्यांनी प्राणांची आहुती दिली आहे आणि देशसेवा केली आहे। त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव, अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात आहे। त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण संपूर्ण ब्राह्मणवाडा आणि अकोले तालुका आणि संपूर्ण देशाला
कायम अभिमानानं स्मरत राहील. पुढची बातमी ज्योतीशी संबंधित आहे. हेरगिरीच्या आरोपांतर्गत अटक झालेली ज्योती मल्होत्रा ही मुंबईला आल्याचं समोर आलंय. ज्योती मल्होत्रानं 4 वेळेला मुंबईचा दौरा केलेला. ज्योती मल्होत्राचा मुंबई दौरा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरती आहे. ज्योती मल्होत्रानं 2024 साली 3दा तर 2023 साली 1दा मुंबईचा दौरा केला होता. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आरोपींनी मोठी कबुली दिली आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये त्यांना भारतीय सिम कार्ड मागण्यात आल्याची कबुली मिळते. अन्य दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती असलेल्या सिम कार्डची मागणी पाकिस्ताननं केली होती. यूट्यूबर ज्योती मल्होत्राला कोर्टानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पाकिस्तानची हेर ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला हिस्सार कोर्टात हजर केलं गेलं होतं. पाकिस्तानच्या दूतावासातील कर्मचारी दानिश संदर्भात मोठा खुलासा झालाय. दानिश हा ISIचा एजंट असल्याची माहिती मिळतेय. सुरक्षा यंत्रणांच्या तपासातनं ही बाब पुढे आली आहे. चिपळूणमध्ये तिरंगा सन्मान रॅलीचं आयोजन केलं गेलं होतं. या रॅलीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता. चिपळूणकरांनी सुद्धा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नांदेडमध्ये शिवसेनेकडनं तिरंगा रॅली निघाली. भारतीय सैनिकांच्या समर्थनात या रॅलीचं आयोजन केलं गेलं. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी सुद्धा यात सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणी चौकशी समितीची घोषणा केली आहे. दरम्यान चौकशीनंतर यातील सत्य बाहेर येईल. शासनानं दिलेला निधी विकास कामांवरती खर्च झाला की नाही याची चौकशी होऊन दोषींवरती कारवाई करण्यात येईल असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. राज्यात आढळलेल्या 8,25,000 कुणबी नोंदी या आरक्षणासाठी अपात्र ठरतात असा मोठा दावा वकील गुणरत्न सदावर्तेंनी केलाय. दर 6 महिन्यांनी पक्ष बदलून बेडूक उड्या मारणाऱ्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा असं म्हणत माजी आमदार अनिल गोटेंनी अर्जुन खोतकरांवरती टीका केली आहे. अर्जुन खोतकरांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करा. जालन्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी याची मागणी केली आहे. अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकानं 15 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप त्यांनी केलाय. नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळांचं शहापूर तालुक्यात जंगी स्वागत केलं गेलं. ओबीसी महासंघाच्या वतीनं भुजबळांचं स्वागत झालं. यावेळी आपण मंत्री असो किंवा नसो ओबीसींच्या समस्या सोडवत राहू असं वक्तव्य भुजबळांनी केलंय. नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नावानं जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. बॅनरवरती भुजबळांचा पालकमंत्री असा उल्लेख केला गेलाय. यामुळे चर्चांना जोरदार उधाण येत आहे. पुढची बातमी धुळ्यामधनं आहे. धुळ्यातील विधिमंडळ समिती रोकड प्रकरण विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांचं निलंबन झालंय. विधिमंडळाकडनं चौकशी समितीची स्थापना या संपूर्ण प्रकरणात करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर विधिमंडळाकडनं संबंधित कारवाई करण्यात आली आहे. सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDCतील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला अंबादास दानवेंनी भेट दिली. या कारखान्यामध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झालेला. पंढरपूरच्या करमाळ्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं आढावा बैठक पार पडली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं गेलं. नाशिकमध्ये माजी आमदार बच्चू कडूंनी घोड्यावर बसत तलवारबाजी केली. संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी मिरवणुकीदरम्यान त्यांनी तलवार नाचवली. त्यांच्या कृत्याची राज्यभरात जोरदार चर्चा आहे. चंद्रपूरमध्ये चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आभासी पद्धतीनं उद्घाटन झालं. किशोर जोरगेवार यांनी हे स्थानक चंद्रपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल अशी भावना व्यक्त केली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील समस्या जाणून घेण्यासाठी चाकण इथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला PMRDAचे आयुक्त उपस्थित नसल्यानं उदय सामंत काहीसे संतापलेले दिसले. सांगलीच्या मिरजेतील ऐतिहासिक असलेलं वॉनलेस रुग्णालय पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा 25 मेला पार पडेल. रामदास आठवले आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णालयाचं उद्घाटन संपन्न होईल. पुणे जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पुढच्या काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त होतोय. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा अंदाजही व्यक्त होतोय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे कांदा, गहू, ज्वारी या पिकांसह वीटभट्टीवाल्यांचंही मोठं नुकसान झालंय. खेडमध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं सखल भाग जलमय झाला.
तर महामार्गाच्या कामात पावसामुळे व्यत्यय येतोय। हवामान विभागाने 23 मे पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय। मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा मालवणमधल्या बोटींना बसतोय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लाटांचा बोटींना तडाखा बसतोय, त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालं। कांदा, काकडी, भाजीपाला या पिकांना फटका बसलाय आणि शेतकरी हवालदिलाय। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे राजापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि कर्नाटककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे संत्रा पिकाचं मोठं नुकसान झालं। यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय। वाशिम शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। यामुळे रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला। सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटात दरड कोसळण्याची घटना घडली। दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली। सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाहीये। मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरातील प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे। पावसाळ्यात पूरस्थिती आणि इमारतींची पडझड, पाणी साचणं तसंच जीवित आणि वित्तहानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांकडून नियोजन केलं जात आहे। दरम्यान विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला गेला। अकोल्यात काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय। तेजराव पाटील या शेतकऱ्याच्या शेतात काढणी करून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झालाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ आदेश देत नुकसानीचे पंचनामे करून शासनामार्फत मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। ठाण्यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं। वागळे इस्टेट परिसरात भिंत कोसळून अनेक वाहनांचं नुकसान झालं, तर लोकमान्य नगरमध्ये मोठं झाड पडलंय। सुदैवाने यात जखमी कोणीही झालेलं नाहीये। रत्नागिरीमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे। पावसानं वातावरणात गारवा निर्माण झालाय आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। बीड जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरू आहे। गेल्या 8 दिवसात पावसानं 50,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान केलंय, तर वीज पडून 4 मृत्यू झालाय। रत्नागिरी जिल्ह्याला सलग 3ऱ्या दिवशी पावसानं झोडपलं। गेल्या 24 तासात रत्नागिरीत 43 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय। मनगोळी गावात पावसामुळे एका शेतकऱ्याच्या 250 ते 300 केसर आंब्यांच्या झाडाला फटका बसलाय। बीडच्या पांगर बावडीमध्ये 2 बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश मिळालं। या दोनही मुलींचं वय 16 वर्ष असल्याचं कळतंय। दोनही बालविवाह प्रकरणात आता गुन्हा दाखल होणार आहे। बुलढाण्यामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली आहे, मात्र काही शेतकऱ्यांची रक्कम बँकेनं होल्ड केल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेला जाब विचारला। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे होल्ड केलेले 41,000 रुपये मिळण्यास मदत झाली आहे। जळगाव शहरातील 103 इमारती धोकादायक आहेत, त्यामुळे 24 तासात या इमारती रिकामी कराव्यात अशी नोटीस महापालिकेनं बजावली आहे। 2 वर्षांपूर्वी इमारत दुर्घटना इथे घडलेली, त्यामुळे पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे। अकोला जिल्ह्यामध्ये ड्रोन, एअरक्राफ्ट आणि पॅराग्लायडर्स या साधनांवरती आता बंदी घालण्यात आली आहे। सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय। 3 जूनपर्यंत आदेश लागू असतील। सांगलीमधील शिराळा तालुक्यातील अंतरी बुद्रुक इथे विषबाध झाल्यामुळे 9 दुभत्या गायींचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। 17 पैकी 8 गायी या गाभण असल्यानं त्यांना वेगळं पशुखाद्य दिल्यानं त्या सुरक्षित आहेत। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। बारामती नगर परिषदेच्या वतीनं फेरीवाले पथविक्रेते यांच्यावर कारवाई होते आहे, त्यामुळे पथविक्रेत्यांनी नगर परिषदेविरोधात कारभारी चौकात ठिय्या आंदोलन केलं। सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होते। गेल्या 8 दिवसात सोन्याचे दर 4,000 वाढलेत। सोन्याचा दर जीएसटीसह 98,800 रुपयांवर गेलाय, तर चांदीचा भाव जीएसटीसह 1,03,000 गेलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देशभरात येणारे भाविक आपल्या श्रद्धेनं देवाला हार अर्पण करतात, मात्र हे हार कचरा डेपोमध्ये फेकून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। दरम्यान आता या हारांपासून धूप आणि अगरबत्तीची निर्मिती करून निर्माल्याचं पावित्र्य जपलं जाईल। जळगावात आदिशक्ती मुक्ताईचा अंतर्धान समाधी सोहळा आयोजित केला गेला होता।
यावेळी सोहळ्याला दर्शनासाठी वारकरी संप्रदायानं मोठ्या संख्येनं गर्दी केलेली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तान जिंदाबाद असं लिहिणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झालाय. तर 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.